जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोड, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, तुका मागे हे दान. पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. पांडुरंगा मन मन पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन. दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या प्रमादाने कथेचा विस्तार, त्यांच्या प्रमादाने कथेचा विस्तार, प्रमादाने कथेचा, त्यांच्या प्रमादाने कथेचा महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातनं मुरींद्रैः मागस्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम म्हणून दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपा दानी या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली या स्मरण होय सगळे विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार होणी आता. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या, ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उदास. ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा, सोपान भगवान ब्रह्मा मुक्ता क्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची विठाला याची भावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी परमपवित्र आपल्या या श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रणंगणामध्ये कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे कलस्थानी असणारे देवनिवासी जगद्गुरु तुकोबर आहे यांचा 4 चरणांचा मागू नये पण नाईलाजाने मागावं लागलं म्हणून मागणी प्रकरण निर्माण झालं आणि त्याच्यातला हा अभंग. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा. गेल्या मागच्या 2023 मध्ये सकाळचं कीर्तन महाराजांच्या आज्ञेने मी इथं आलो होतो आणि तदनंतर जोपर्यंत आपण देवळात जात नाही तोपर्यंत देव दिसत नाही, पण बिन देवळाचा देव दिसला असं येत आमतरे. बिन देवळाचाच देव दिसला, अजून मंदिर बाकी आहे. ही तर सुरुवात आहे. ही काय कीर्तनाची, बरं मंदिराची तर आहेच, ही कीर्तनाची बी काय आहे. सुंदर आमचे पखवाचे दिनेश आबा, सुंदर दिसायलाही आणि वाजवायलाही. लाजू नका, लाल झालेला घ्यायचं की नाही. कृष्णा महाराज भोसले श्रीमंत योगी छत्रपतींच्या कुळात ज्यांचा जन्म झाला. आमचे बालाजी महाराज सुर्वे नाही सरकटे महाराज, त्यांचा माझी पहिलीच भेट, पण वारकरी व्यक्तिमत्व चांगले. योगेशबा बधानेकर आणि चंदूबा, की ज्यांच्यामुळे इथं मला म्हणजे आज ते दिवसभर नव्हते, मला तोंडावर गोड बोलता येत नाही. माझ्याकडे वेळ फक्त 1 तास आहे. किती आहे? आणि 1 तासामध्ये भरपूर काही बोलायचे दिनेश साहेब आहे की नाही. आता इतक्या गावावरून मंडळी आली की त्यांचे नावं घेतले तर 1:30 वाजेल. किती वाजेल? इथलं दुर्जैन महाराज आमनं नाव बी लिहिलं नाही. अरे तू ऐक रे, अरे 8 दिन म्हणून कोणी काढा, मी बोलू का कोणले. नावासाठी परमार्थ नाही, आपण गेल्याच्या नंतर नाव शिल्लक राहावं याच्यासाठी परमार्थ डोक्यात आलं पाहिजे. तुका म्हणे एका मरणेची ठराविक लोकांची नावं घेतलीच पाहिजे. सगळी मंडळी आहे, बालगोपाल आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की पहिले इकडून सुरुवात करायला पाहिजे होती, तसं नसतं. रेंज बघितली का तुम्ही? रेंजच्या काड्या कशा असता आई बरोबर समजत तुमले. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय, मला ज्यांनी कृष्ण म्हणून गीता सांगितली, मी आयुष्यामध्ये 2च अध्याय 12वा आणि 15वा ऊर्ध्व मूल मदशाख त्याच्या पुढे गेलोच नाही कधी. पण महाराजांच्या
महाराजांनी जेव्हा पहिल्या दिवशी मला सांगितलं तुम्ही अर्जुन बनना आहे, मी तर घाबरून गेलो. अर्जुन बनना आहे. आणि महाराजांना मी सांगितलं, म्हटलं यांना सांगा मला बाहेरची जबाबदारी दिली, माझ्याकडनं बसल्याने जाणार. पण त्यांनी सांगितलं तुम्ही तो बैठना पडेगा. आणि त्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला का मार खायचा होता. बसलो मी. बसल्याच्या नंतर आनंद झाला. त्याच्यानंतर बाजूला आमचे कौशल्य किशोरजी महाराज, एकदम साधे व्यक्ती, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आज माहीत पडलं मला. ओ मोबाईल का जरा देख लेना कीर्तन के बाद मेरे. त्याच्यानंतर पाठीमागे नाही, तोंडावर नाही, पायावरनं झाल्यावर जी लोक जुडली ही 50% आपली. किती? माझं बोलणं फार स्पष्ट आहे. मला येडा म्हणा, मूर्ख म्हणा, पागल म्हणा, बिंडोक म्हणा, पण एक एक गोष्ट खरी बोलले. एकच कर द्या, मला तडीपार करून दे, जाऊ डबल बोलू नका, पण स्पष्ट वक्ता. हा. आणि माझ्या जीवनातला एक सिद्धांत आहे. आपलं रक्त असं म्हणतं की ते काय म्हणतात ना, लाचारी करायची नसते साधूने कोणाची, पण जर चांगलं असेल ना तर त्याचं भरभराटी झाली पाहिजे. आमचे घोगे बाबा आहे की नाही, जे लोक मी डोळ्याने पाहिले नव्हते, टीव्हीत पाहिले होते, ते मला प्रत्यक्ष पाहायला भेटले. त्यांच्या पाया पडलो मी कोणाच्या पडत नाही पाया. पण जर नम्र झाला बोता कुठं तर अशा ठिकाणी नम्र झालं ना की परमात्मा कृपा करतोच. आणि त्यांनी केलेली आहे ती. घोगे बाबा आजोबा त्यांनी आल्याला सांगितलं, महाराज खास तुमच्यासाठी आलो. खरंच सांगा अजून बी हृदयाचे ठोक्याचे धड जर का अटॅक येला घ्या ते काय माहिती, असे स्पीड वाढलेली आहे ते, आहे की नाही. त्याच्यानंतर रावसाहेब आहेत, दोघी रावसाहेब तुम्ही, आहे की नाही, एक देगावचे आणि एक सुरतचे. त्याच्यानंतर नारायण दादा, 4 गाड्या घेऊन आलेत ते. कशासाठी? पण एक गोष्ट लक्षात ठेवजा रावसाहेब दादा, बरं का, 4 गाड्यांच्या 40 गाड्या संस्थांसाठी झाल्या पाहिजे. कोणासाठी झाल्या पाहिजे? कोणासाठी झाल्या पाहिजे? संस्थांसाठी, आहे की नाही. कारण महाराज रोज कथा झाली का, कीर्तन झालं का सांगतात की सर्वांनी मदत करा. मदत करणारी इथं बसलेच आहे. आता यांनी समाजात जाण्याची गरज आहे. यांनी कुठे जायची गरज आहे? आणि जोपर्यंत पाया भरल्या जात नव्हतं ना तोपर्यंत लोक बाजूने जात काही वाव नाही रे, कारण 3 आश्रम पलटवायचे आले. तू फक्त थांब, तू फक्त थांब. गंबडी चीज आहे, गंबडी. 3 जागा पलटवल्या नाही, परमात्म्याने पलटवून घेतल्या. पापू इथं, कारण परमात्मा पुण्यवान ठिकाणी विराजमान होत असतो. पुण्यवान लागतं. आमचे महेंद्रजी महाराज, मी त्यांच्यावर बोलणार नाही, बाकीना म्हणतील पाकिट जादा परेल होईल. येतात ना, आहेत ना तसे बी, पण त्यांच्या मनाला माहिती आहे, माझ्या मनाला माहिती आहे इथं थांबण्याचं कारण काय. आलं का लक्षामध्ये? गेल्या 4 दिवसापासून त्यांची मेंदूची कवटी दुखत होती. मागची एक रात्र अशी होती, घोगे बाबा ते रात्रभर झोपले नाही. कोणाला काय घेणं नाही. एका दिवशी असेच झोपलेले राहते. लोक काय करणार आहेत? लोक काहीच नाही. लोक कोणाला चांगले म्हणते, अच्छा बोले तो कुछ देते नाही, बुरा बोले तो कुछ लेते नाही. तू का म्हणे हासे जन नाही कानत ये. अरे सीतामाता पवित्र असून तिला डाग लावणारे हे लोक, कृष्णाला चोर म्हणणारे हे लोक, रामांना बदनाम करणारे हे लोक, आणि आपल्याला चांगले म्हणतील का? आणि आपल्याला चांगलं म्हणावं अशी नीतिमत्ता घेऊन कधी समाजकारण होत नसते. लक्षात आलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? कर्मण्य वा अधिकार से मा फलेषु, हे अर्जुन तुम सिर्फ कर्म करो, फल की इच्छा. हाँ, आमचे आपको समझ में आ रही है? हाथ मत जोड़ो आप. आज तो साक्षात आपका भी भजन होने वाला है. 10:30 बजे तक कीर्तन करूंगा मैं, उसके बाद आप ही का प्रोग्राम है. हमारे भी लोग सुनेंगे आपको, है कि नहीं. रवि जी और देवेंद्र, वाह, देवेंद्र जी और हमारे गोविंद जी, सगळे देव सोबत आणले तुम्ही. वाह. वीरपाल दादा, सगळी मंडळी वामोदेवरून आलेली, आमच्या खरदेवरून आलेली भजनी मंडळ, तुमचेही आभार. एकदा डोळ्याने वर्चस्व बघितलं. आणि सर्वात महत्त्वाचं, महाराजांची माझी भेट ज्यांनी घडवून दिली. 2 वर्ष झाले सांगितलं बरं का त्यांनी, पण मी बाबा लोकांच्या नांदी लागलोच नाही. मला माहिती आहे कितला बेकार राहतस. मला असं वाटायचं पण आता तशाच येतो. त्यांनी सांगितलं तुम्हाला जावं लागेल, आणि आलो मी. इथं पहिले दूरच राहिलो त्यांच्या, कारण अतिपरिचया अवज्ञा भवती. पण 7 दिवसापासून माझाच मला विसर पडला. याला म्हणतात साधक अवस्था. ही फार महत्वाची आहे. पिंटू दादा नंदुरबारकर, कोण नाही ओळखत त्यांना. रात्री 2 वाजता फोन केला होता मला, पोलिसने पकडलं. बरमुडावर बुलेटली से निघायत त्या. असा माणूस आहे. केव्हा बी हाक मारा, फक्त एकच कॉल प्रॉब्लेम. आई बोलतं पाठ आहे तुम करायच्या बंगाला सुरुवात. विठाला विठाला. आज आपल्या सप्ताहाचा 7वा दिवस आहे. कितवा आहे? आधी मागे काही उभा होतात, त्यासनी अर्धी चप्पल पायमा होती, अर्धी काढायची जायला होती. पण इथला मग त्याला समजे घ्या आपला जात नाही, बटर आहे. पण हसणं म्हणजे कीर्तन का? बरं वाटणं म्हणजे कीर्तन का? कधीतरी संतांच्या चरणांवेदी सेवा समर्पित करत असताना त्यांना विचारा, काय मी उद्धार पावे ना. मी चांगला नाही बरं. हा, तुम्हाला माहिती आहे, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. मी नेहमी सांगत असतो,
नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. गर्दीमध्ये जर समजा झोपणारे असतील तर ते गर्दी आपल्या कामाची नाही. आपल्याला सावध होणारी लोक पाहिजे. कशी पाहिजे? कारण येत्या काळामध्ये रात्रंदिवस आम्हा युद्धाचा. काय झालं माहितीये का विनेकरी बाबा? एकदा आजपर्यंत मागणीचं कीर्तन म्हटलं की हे ठरलेलं आहे दिनू बाबा, बरं का. आज पिढ्यांची परंपरा खपली म्हणे. खपली शब्द लय चुकीचा आहे. खपली म्हणजे काय? खपणं कशाला म्हणतात? हा पुणेरी जरी शब्द असला तर पंचकोशर व्याकरण फार वेगळं आहे. खपणं नाही. खपणं म्हणजे स्वार्थासाठी जे कार्य केलं जातं त्याला खपणं म्हणतात. देवासाठी खपणं कसं म्हणू शकता तुम्ही? आज पिढ्या खपल्या. खपल्या नाही हो, सेवेत गेल्या. कशात गेल्या? हा, आता तुकोबार आहे ते मंदिरात आले, मग तोच आपला रटाळवाना दृष्टांत. मग तुकाराम महाराज उभे आणि देव सांगताय काहीतरी मागा आणि मग तुकोबार आहे. असं नाही हो, असं नाही. मग सगळ्या भंग काय एका आषाढीला लिहून टाकले का? किती मागणी पर भंग आहेत. मग सगळ्यांना रेफरन्स एक असू शकत नाही. लक्ष देऊन ऐका महिला वर्ग. खरं खरं सांगा, आपल्याला काय पाहिजे देवाला माहित आहे की नाही? माहित आहे पुरी हो? बोला ना. अरे बोला हो. क्षत्रिय आहेत आपण. आपण कोण आहे? कोण आहे आपण? क्षत्रिय. आपलं रक्त कसं आहे? कसं आहे? गरम असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? हा, एकदम दाशीची राणी. टेन्शन घ्यायचं हा, काही मुरीग्यात पण हसणार नाही. हा, असं जिवंत राहायचं माणसाने. आता नको असू. समजी तू नेंबन उभा रे. ओय पुढे जरा. आणि तू इथला कोपरामा का बघू शरा पुढे येणार आहे. काही विचार झाला गोद जसे मत होय पुढे. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज परमात्म्याच्या जवळ उभे आहेत. आता जेवढेही पोरं इथं आलेले आहेत ना, सगळ्या तरुण पोरांनी असं कान असा झटकून घ्या. ऐकणे आणि श्रवण याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. ऐकण्याची क्रिया कानाने होते, त्याचा विसर पडू शकतो. परंतु श्रवणाची क्रिया मनाने होतो, त्याच्यावर परिणाम होतो. मी किती हुशार आहे, मला किती चांगलं बोलता येतं, याच्यापेक्षा माझं बोललेलं तुम्हाला किती कळतं हे फार महत्वाचं आहे. मी फार वेद मांडतोय आणि लोक जपी जायलेत. करा ना काय? ऐकी कोण राहणं? कृष्ण परमात्मा 7व्या अध्यायामध्ये अर्जुनाचे कान पकडून सांगतो, हे जे मी तत्वज्ञान सांगतोय हे तत्वज्ञान खरं खरं सांगा, परमात्म्याकडे जर तीक्ष्णतेने अर्जुनाने लक्ष दिलं असतं, पहिल्याच सांगण्यामध्ये अर्जुनाने ऐकायला पाहिजे होतं का नाही? पण पळमट्टापणा करली ना आपल्यासाठी. कारण जर अर्जुनाने जर सोंग घेतलं नसतं तर श्रीमद भगवद्गीतेचा जन्म झाला नसता. आणि जन्म झाल्यावर एवढ्या दुरून आपली मंडळी आली, पण आपण ऐकायला गेलो. काही मला भेटले म्हणे, महाराज रोज घर तिन्ही गोपन देव का नाही आमले बलावत नाही. देव तुमले डायरेक्ट बलाई. रघुपती राघव देव आमले बोलावत नाही. तू शे कोण? आम्हाला काही पत्रिका टाकली नाही. यूज नको. जप्त डे. माना पानाच्या चपला बाहेर काढून. आता गोगेजे बाबा काय लहान आहेत? यांनी म्हणायला पाहिजे होतं आले आले मला सोपा टाका. नाही, मोठे लोक मोठेच असतात, कारण ते कोणाला लहान समजत नाही आणि बाकीना आवरातच नाही. देवाने 84 लक्ष यवनीमध्ये याला उभं केलं. बट्टा आडवा आहे. आडवा कोणलेच आडवा जात नाही. उभं कवय आडवं पडी. हा, चांगलं नाही ते. ए पुरी तुला नाही बोललो बाळा, मी तुला आणि अजून. तुकाराम महाराज उभे आहेत आणि देवाला ती एक लज्जा वाटते. उपकार झालेले ऋण झाले देवावरती, ते ऋण फेडलं पाहिजे. आणि ऋण फेडण्यासाठी जेव्हा माणूस अपूर्ण पडतो तेव्हा त्याची मान खाली जाते. आणि मान जर चांगल्या व्यक्तीसोबत खाली जात असेल तर ही नम्रता आपल्या अंतकरणामध्ये भक्तिभाव आणि उपकाराची जाणीव दर्शवत असते. लक्ष देऊन ऐक जा आता. आणि मग देवाने खूप विनंती केली, काहीतरी मागा. अहो एवढ्या पिढ्यांनी सेवा केली, काहीतरी मागितलं पाहिजे. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आता मी तुमच्याशी बोलणार, तुम्ही माझ्याशी बोलायचं. टेन्शन घ्यायचं नाही. खरं खरं सांगा, मागणारा आहे आणि एक देणारा आहे. मग त्याचे अधिकार सांगितले, कोणी मागितलं पाहिजे, कोणी दिलं पाहिजे. एवढा वेळच आपल्याकडे, त्याच्यामुळे घुसायचंच नाही त्याच्यामध्ये. आपला मेन गाभा म्हणजे मंदिर फोकस करायचं. आपल्याला काय करायचं, पण पहिलं चरण सुटलं पाहिजे. काही राहतात भाई महाराज का नाही अभंगवर बोलणार नाही, तू ऐक रे, त्या आधी टाइम नाही ना. हा, खाली बसले लोक महाराजनी अशी बोलायला नको होतं. जो बुक्का लावालेस ना तो बी डोळ्यामा बोट घालते. आम्ही बोललोत का तुमले काही? इथं सोपं आहे नाही ना. आपलं लेकरू बोलताना ऐकलं पाहिजे, आहे की नाही? आवाज म्हणतो बाबा तुम्ही ऐका दा. मुलं फार गोड आहेत बरं का. आपल्याला धुळे जिल्ह्यामध्ये जितकी आपली मंडळी आहे, सगळीची सगळी मंडळी, यारे यारे लहान थोर भलत्या याती नारी नर सकळांशी येथे. हे संस्थान जर उभं करायचं असेल ना तर डोक्यातून पहिले जात काढा. काय काढा? काय काढा? हा,
जातीला जाऊ द्या आणि धर्माला येऊ द्या, आणि त्या धर्माबरोबर अजून एक महत्वाचा धर्म येऊ द्या, माणुसकी नावाचा. डॉक्टरकडे जाता तुम्ही आणि डॉक्टरला ऑपरेशन करत असताना तुम्ही डॉक्टरला विचारता का तू कोणा जात नाही, असं विचारता? समजा तुम्हाला ब्लड कमी झालं आणि ब्लड देणारा जर एखादा मुलगा आला आणि त्याचं ब्लड तुम्हाला मॅच होतोय, तुम्ही म्हणता का तू कोणा जात नाही? हा, मग मरते वेळी जर जात तुम्हाला ठेवायची नाही डोक्यांदा, मग जिवंतपणे त्या जातीला जिवंत ठेवता कशाला? जात ही माणुसकीची असली पाहिजे. कशाची असली पाहिजे? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पण. आपल्या जातीचा स्वाभिमान अंतकरणामध्ये, पण जेव्हा समाज कार्यामध्ये यायचंय, धर्म कार्यामध्ये यायचंय, सिर से ऊपर छाती नाही होती और धर्म से ऊपर जाती नाही होती, हे हिंदूच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. ऐकलं? परत परत येणार नाही कोणी सांगायला. वाडीवरून आलेले आहेत बरं का, फार मुलं आले, तुमचे आभार. जसं जसं देखतील तसं मी किराणा बटा पण बटा सारखा दि किराणा. आणि या लाईटेसना फायदा आहे भाऊसाहेब, या मग काया माणूस बी गोरा दिकस. मी तुमले नाही बोललो बरं, कथा तुमले विचाराय का सला. प्रेम महाराज, सॉरी कृष्णा महाराज, असू द्या असू द्या, तुमच्यावर आता प्रेम झालं लोकांचं, काय करणार त्याला. ऐका गोगे बाबा, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयचे, आजोबांच्या वयचे. मागणारा आणि देणारा, मग एखाद्याला जर मागायचंय, लोन घ्यायचंय समजा बँकेतून, तर घेणाऱ्याचे नियम चालता का देणाऱ्याचे? हा बापरे, कर्ज तुला माहिती आहे, बुडाई दिले तुम्ही. सांगा, कर्ज घेणाऱ्याचे रूल चालता का देणाऱ्याचे? आ, देणाऱ्याचे, बरोबर. कारण घेणाऱ्याला काय गरज आहे, काय माहित? आता तुकाराम महाराज घेणारे का देणारे? घेणारे. आणि गरज कोणाला आहे? देणाऱ्याला. थोडं 2 मिनिटं तर दिसलं पाहिजे का नाही, की नुसता हा असं नाही झालं पाहिजे. ऐका, देव देणारा आहे, तुकोबार आहे घेणारे आहे. व्यवहारिक जीवनामध्ये नियम उलटे आहेत, पारमार्थिक नियम जरा वेगळे आहेत. परमार्थामध्ये वय वाढलं किंमत वाढली, संसारात वय वाढलं किंमत. हा, यांच्या हातात ताकद आहे तोपर्यंत आमंत्रण आहे, पत्रिकेत फोटो आहे. वय झालं गरमाबटानं, त्यानंतर मग गरमा फोटो लागे. हासनात ते आमना गावामध्ये अल्ला मरणा, हासनाच नाही तो गंधबटत तोंडट्यानं फोटो गरमा चिपकाय देणार. लहान मोरं झोपेतून उठायचे सकाळी आणि त्या बाबाला पाहून परत झोपायचे. त्यातल्या अटॅक आला, मायला सांगितलं पहिले फोटो काढ टाक. हा अशी मरता ते फोटो राहता. आता हसू नका तुम्ही, आता गोडच दिसतंय. ऐका, तुकाराम महाराजांना, तुकाराम महाराज घेणाऱ्याच्या श्रेणीमध्ये आणि देव देणाऱ्यांच्या श्रेणीमध्ये. देवा तू म्हणतोय ना की काहीतरी मागा, ठीक आहे, ठीक आहे ना, मी मागेल, पण जे तू देणार ते नकोय, जे मी मागेल ते देतो का? आता अट मागणाऱ्याची ही विशेषता भक्तीची, साधनेची ताकद. मग जे मागितलं ना आधी ते म्हणून घेतो, मग त्याचा विस्तार करतो. एकच चरण होईल, कारण 8 दिवस झाले तेच चालू आहे. 4था लोक आपण भेडानं नाही. मग देवाने अनेक रावण्या केल्या, अनेक रिक्वेस्ट केली तुकोबारांची, काहीतरी मागा. काही ते तुकोबारांनी मनातल्या मनात विचार केला, एवढा मोठा पंढरीनेश परमात्मा, अखिल कोटी ब्रह्मांड नाही करुणावलय, परत परत म्हणतोय काहीतरी मागा. आणि माझ्यासारख्या साधकाने परत परत नाही म्हणणे, कडत न कडत देवाचा अपमान होतोय का? आणि जर असं झालं तर पाप लागेल. पण ठीक आहे देवा, मी मागतो. एवढा म्हटल्याबरोबर परमात्मा खाली मागा गुपचुपट. मी काय म्हणतो पहिले आई, गाई करू नको. अरे बाबा तू तयार झाला हे महत्वाचं आहे, तू तयार झाला हे महत्वाचं आहे. आणि मग हळूच मागितलं प्रथम चरण. हे
असं कोणी म्हटलं, असं कोणी जीव काढला परमात्म्यासाठी, एक गोष्ट लक्षात ठेव जा, पकवाजी अशी कधीच गॅरंटी घेऊ शकत नाही की माझा बोल चुकणार नाही. बरोबर आहे दिनू बाबा? गायक असं कधीच म्हणू शकत नाही की माझा स्वर जाणार नाही. कीर्तनकार कधीच असं म्हणू शकत नाही की शब्द माझ्या अधीन आहेत. कारण सगळ्या गोष्टी या परमात्म्याच्या अधीन असताना ज्या क्षेत्रात तुम्ही उतरले, ते क्षेत्र जेव्हा तुम्ही परमात्म्याच्या सेवेत समर्पित करता, तेव्हा परमात्मा तुमचं रक्षण करतो. हे इतकं सोपं नाही. मागे पुढे उभा महाराज 4 धाम वैग्यात म्हणता सुधारणा का? बाबाजी तुमचं नाही, तुम्ही सांगितलं मोकळ चालल्या. एक एक गडी कसं आहे, पहिला गेअर, दुसरा डायरेक्ट नाही, मग पलटी जात गाडी. पहिले असा मस्त जपाडो. आज मैदाना जुवा लक्ष देऊ नाही बरोबर. सगळ्या गोष्टी होतील ज्या ज्या अपेक्षेने तुम्ही आलेत ना गाड्या करून. पेट्रोल ना दाम तुम्हाला वसूल होईल. बोलले सांगत नका. कॅमेरा बंद करू शकता आपण. आमचे दिनू आबा गोड माणूस आहे, पण मुक्कामी थांबत नाही. माणूस गोड आहे. ऐका आता, देवाने सांगितलं काहीतरी मागा. तुकोबाऱ्याने सांगितलं चला ठीक आहे बाबा, तू म्हणतोय ना आता मी मागतो, चल. मग काय मागायचं? याची व्हावी माझी पुरव आस. काही लोकांनी आस म्हणजे इच्छा सांगितलं, चुकीचं आहे. व्याकरणी भाषेमध्ये आस म्हणजे तहान किंवा भूक, न भिजणारी, न भागणारी. परमात्म्याच्या भक्तीची आम्हाला काय लागलेली आहे? तहान लागलेली आहे. काय लागलेली आहे? आणि असंच म्हटलं आणि मग प्रमाणाला विठ्ठल नामाची नको रे. शाळा शिकताना तहान भूक, माझं डोकं धारून गेलो होतं की नेमकं काय आहे की नाही. ऐका आता, देव आहे तुकाराम महाराज आहे. काही लोकांनी दिलं बाई काय देवन तुकाराम महाराज. एक गोष्ट लक्षात ठेव जा, कीर्तनाला येत 5 लाख मुसलमान मस्जिदीमध्ये गेले. काय करता? काय करता? अरे बोला. हा, नमाज पडता. 5 लाख ईसाई चर्चमध्ये गेले. काय करता? हा हा, कॅन्डल लावता. बर, 5 लाख शीख गुरुद्वाऱ्यात गेले. काय करता? कोण बघता ना? 2000 लोक कीर्तनाला आले. काय करता? अरे बोला. वाटत नाही? जी कीर्तनाला न येणारी मंडळी, गंधला नावणारी मंडळी, शेंडी न ठेवणारी मंडळी व्हॉट्सअपच्या स्टेटसला जय श्रीराम हिंदू खत्रे में कान पडा मा दिसू. कस काय खत्रे में? तुला कोणी सांगितलंय? कोणी सांगितलं? गीतेश लोक हे माहित नाही. हिंदू आहे तू? कीर्तनाला यायचं नाही. छत्रपती जात होते. जर स्वतःला मावडे म्हणत असाल तर छत्रपती आणि महाराणा प्रताप हे 2 रत्न घडले त्यांच्या आईच्या रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकून. लोक म्हणतात रामायण सांगतच हो त्या, मग 8 नमाज पळा नाही. थोडा पैसा आला, थोडं नाव झालं. अरे ऐक रे, छाती टोकणारा रावण मरी गया म्हणत. मरी गया तो. तोंडात टाकायला सोन्याचा दाना नव्हता. मंदोदरीने मंगळसूत्र तोडलं आणि त्याच्या तोंडात टाकला होता सोन्याचा दाना. तेव्हा त्याचा जीव गेला होता. आणि आमचं असं आहे. काय तुमचं? काही नाही आहे. कर्नाटकाच्या स्वारीहून छत्रपती आले होते युद्ध करून. फक्त पाणी घेतलं गंगाडमध्ये, हातपाय धुणार, भोसले मागून आले. महाराज कीर्तन चालू झालं, पाणी फेकलं. जेवण न करता घोड्यावर बसले आणि देहूत कीर्तनाला आले. आलेच नाही. जर लेट आले तर गुपचूप यायचं असतं, मधातून नाही. तटेच भट कोण आहोत आपण? आणि काय घेऊन आलो, काय घेऊन जायचंय? मनुष्याचे
भविष्याचे काय आहे राम. राग बदलला तर बदलू द्या, आम्हाला येत नाही बरं. माईक ठीक करो. सुन रे हो भाऊसाहेब, लोड घेऊ नका. तुम्ही आमचे, आम्ही तुमचे, टेन्शन घ्यायचं नाही. जर कीर्तनात कोणाचा बी अपमान झाला, मला अख्खं कीर्तन मातीमा चालणं जाईल. कारण जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची कही आप पुरू नाही चैतन्य जैसा. प्रत्येकात जर देव असेल तर याचा विचार आधी बोध मी घेतला पाहिजे. यानी टिंगल त्यानी टिंगल, या न अरे तू ऐक रे, इथं कवडी सोबत जाणार नाही. माया मोह सगळं आलंय. तू का बैल आटे ते सांग. पाकिट घेणार नाही, घेणार नाही. 500 कमी द्या तुम्ही फोनवर, बाबा तुम्हाला शोभलं काय, आणि तू ते बोली आणता. हे तुम्हाला माहिती आहे. हे मंडळी 2 तास वैराग्याच्या गोष्टी करणार, ज्ञानाच्या गोष्टी करणार. वैयक्तिक करनी और कथनी में अंतर आ जाए तो परमात्मा कृपा नहीं करता, और परमात्मा जब कृपा नहीं करता तब अपनी वाणी का समाज पे कोई असर नहीं होता. सोपं नाही येते. माळा घालायची, टीका लावायचा. तो का म्हणे आम्हा एकांताचा. अजून सांगितलं दिनू बाबा, काय सांगितलं? एक प्रमाण आहे त्याला, ते आलं का आठवलं का सांगतो. प्रमाण इकडे विचारायला पाहिजे, बोल तुम्हाला विचारायला पाहिजे. इकडे प्रमाण विचारतो ते काय झालं म्हणा विटाळ्याने. ऐका, ह्याची व्हावी माझी आस इथपर्यंत ठीक आहे. जन्मोजन्मी हा अनेक वचनी शब्द आहे. नारायण दादा, जन्म म्हणजे परत परत जन्माला यायचंय, ही अप्रत्यक्ष मागणी आहे. कळलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. परत परत जन्माला यायचंय. आणि कशासाठी? धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे. पुढे ऐका आता, परत परत जन्माला यायचंय हे अप्रत्यक्ष नोंदवलं. जन्मो जन्मी तुझा दास का व्हायचंय? बघता राखे पायापाशी दुर्जनाशी. पटकन सांगा, पांडव किती? 6. काढा किती? 5. या मारा लोक येत नाही झाला, हाणायला पाहिजे असंच ना. पांडव किती? आपल्यानुसार चांगले. मला कर्ण का आवडतो माहितीये का? का आवडतो पिंटू दादा? कर्ण का आवडतो मला? दुर्योधन पापी आहे, दुर्योधन मरणार आहे, तरी साथ सोडत नाही. तो मित्र आहे, तो मित्र आहे. आणि तुम्हाला वचन आहे माझं, मरेपर्यंत सोबत राहणार, मरेपर्यंत. आणि मी त्यांना सांगितलं, जोपर्यंत माझे मायबाप जिवंत आहे तोपर्यंत जनगावला आहे. ते गेले का मी इथंच आहे. तिले लिसन आई बरोबर समजस तुमले. चंदूबा चंदूबा आहे, बाकी चंदू सबका बंधू हे लागू पडतं. माणूस आहे ना हो, चांगलं आहे चांगलं म्हटलं पाहिजे, खराब आहे खराब म्हटलं पाहिजे. जर लक्षात ठेवजा, समजा तुमचं ना आपलं जमणार नाही ना माऊली, नाही जमणार आहे ना, जवळच जायचं नाही. आज नाही तर उद्या आपण वेगळे होणार आहे. कशाला सावत्रपणा जोडायचा? एकात्मता जी तुकोबारांची झालेली आहे. दास का व्हायचंय ते सांगा. 10 वाजेपर्यंतचा अध्यात्म आहे, 10च्या पुढे गेअर दुसरा आहे. हा ना, तुमले तर बडा अनुभव आहे. हे आमचे क्लासमेट आहे, हे रावल कॉलेजला होते बरं का बाबा, गोगे बाबा. 3 वर्ष कॉलेजमध्ये एक तरी लपड उदिलं अजून बी नाही उदिलंय त्यांचं. विचारा, तोंडावर आहे. पर उपकारे नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. माझ्याकडे 65,000ची गाडी होती, गाडीला टपवर बटू मी कोण कोठे जाईरानं. या म्हणायच्या डोंट इंटरफेअर इज माय पर्सनल लाईफ. मला कान पटा दिसत होतो ना, डोंट इंटरफेअर नाही. 35 तुकडे झाले होते श्रद्धाचे पोरी हो. किती तुकडे झाले होते? 55 झाले पाहिजे होते. किती? 55. आणि 1 मिनिटामध्ये लगेच भंगा देतो. खरं खरं सांग जा वीरपाल भाऊ, जी मुलगी रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याशी मेसेजवर बोलते, जी मुलगी कॉलेजचं नाव करून आपल्या मोटरसायकलवर फिरते, जी मुलगी ट्रिपचं नाव घेऊन 3-3 दिवस एखाद्या मुलासोबत समजा कुठंतरी फिरायला जाते, खरं सांगा पोरी हो ती कांदानी आहे. आणि जी मायबापाला फसवते, तुम्ही असं संसार करशात दगिल्या. पुढचा आहे का आता? पुढचा आहे का पोरी हो? या जगात तुमच्यावरती प्रेम करतो ना, काही लोकांचा माय सांगू नये, बाप सांगू नये, अमुक करू नये, डमुक करू नये. उद्देश तोच आहे, मार्ग बदलावा लागेल. का जात नाही वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर? फार विद्वान आहेत तुम्ही तर.
तुम्ही तुमच्या जोड्या घेऊन गाड्या घेऊन फिरणार ना, आणि तुम्ही सांगणार का मला? किती मुलं माडकरी केली आपण आपल्या जीवनात, किती विधवासाठी आपण झगडलो, किती आपण अन्याय अत्याचार होत असताना किती ठिकाणी आपण उभे होतो, विचार ना मनाला. आणि जर कर्म नसेल, शांत बसायचं. चळवळ फार मोठी आहे. भूत घातलं, ऐसा होगा वैसा कुछ नाही होगा. बोलेल मी त्याच्यावरती. दास का व्हायचंय पोरीनो माहिती आहे का? तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी पोरीनो रक्ताच्या, माझं ऐक जा. कारण आता तुम्हाला ती सवय करावी लागेल. कारण आता माझं येणं जाणं चालू झालं. किसी के कदम पड चुके हे. कोणत्या पिक्चरचंही आहे? हां, तुम्ही सांगा होती ना ते, तुम्हाला माहिती गोड माणूस आहे. शबरी मातेचं लग्न ठरलं. हिंदू आहेत ना तुम्ही? रामायण ऐका आता, अगदी गोड भाषेत. शबरी मातेचं लग्न ठरलं आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्नाच्या पंक्तीत बोकड कापले जाणार होते. हे शबरी मातेला माहिती पडलं. दास का व्हायचंय? स्वर चालू ठेवचा भाऊसाहेब. बोकडे कापले जाणार आहे म्हटल्याच्या नंतर शबरी मातेने आईला सांगितलं, मा अगं माझ्या लग्नात माझ्या आनंदात दुसऱ्याचं दुःख का आपण विकत घ्यायचं? जिला दुसऱ्याचं दुःख सहन होत नाही ती प्रत्येक बाई शबरी आहे. आणि जिला कोणाच्याच घरातलं चांगलं सहन होत नाही ती प्रत्येक बाई मंथर आहे. ज्याची नजर दुसऱ्या बाईवर आहे तो प्रत्येक माणूस रावण आहे. हा, आणि नवरा मारल्याच्या नंतर भावाच्या आत्महत्येचं कारण ठरते ती प्रत्येक बाई शूर्पणखाच आहे. काही वेगळं नाहीये, हेच आहे. काय वेगळं मागे जायची गरज नाही आपल्याला. राम कोणाला म्हणता? जो एका बाई विना दुसऱ्या बाईकडे नजरच टाकत नाही तो मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. आणि त्याचंच रक्त कोणाचं आहे? ओ नस नस में जो खून बहा है खून तुम्हारे नाम का. मोकळा आवाज, ताली. हा, हातवर माणसं माणसं माणसं. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का. अब हम नहीं हो हमारा दिल में है जो बुरा कर जगर हम बन गया है. कसम तुम्हारी प्राण से प्यारा है अवधपुरी का नाम बनाए है मंदिर, बन गया है मंदिर. जब तक मंदिर बने न तेरा चैन न बैठेंगे. जब तक मंदिर बने न तेरा चैन से ना बैठेंगे. गोली खंजर कुछ भी चले हम सीने पर खेलेंगे. गोली खंजर कुछ भी गए सीने पर लेंगे. हम तेरे दीवाना ये जलवा दिखाने तेरा मिटने न देंगे तेरा जहां बन गया है. मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का नाम बनाए है मंदिर, बनाए है मंदिर. एक मिनिट. पण मंदिर बांधताना कसं बांधायचंय? मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा ते होंगे काम. हम है दीवाने राम के. जय हो. मर्यादा पुरुषोत्तम मर्यादा है राम, हम है दीवाने राम के. राम जी की डोली चली बोले बजरंग बली भक्त अयोध्या धाम के. भक्त अयोध्या धाम के. अब हमें नहीं हो हमारा दिल में है जो बुरा कर जगर हम बन गया है. प्राण से प्यारा है अवधपुरी का नाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. सियावर रामचंद्र भगवान. काही म्हणते हे गाणं म्हणायची काय गरज होती? राम मंदिर का बनलं? कारण त्याने दासत्वाचं काय पालन केलं. इथं कनेक्टिव्हिटी बरं का. ऐक जा ओरिओ. आवाज येतोय ना मागे महिला वर्ग? आता मी पत्र लिहिणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना. अहो हप्ता बंद करावं. कारण आहे त्याला. हा हप्ता नव्हता उगे बाबा. माझी बायको असा पाय ठेवला की लगेच पाणी. तिला माहित होतं रिचार्ज सरी जायती यांना पाय धरणं पडतील. आ ते पाणी नाही पडी राहणार. ऐकितली राणी.
तिला काल दिन फोन करा म्हणतं बटा बाया जमा करा ना तू बी जमा कर दे. त्या म्हणे मी नाही करावं म्हणते येडापणा करू नको दी टाक म्हणतं. हा महिलांच्या जीवनातलं सर्व सुटतं एक गोष्ट सुटत नाही तो म्हणजे अलंकार. आणि ज्या बायांनी अलंकार दान केला ना बाबा हा काय मोठा अलंकार थोडी आपल्यासाठी. 60 ग्रॅम सोनं काहीच नाही ऐक लगेच कॅल्क्युलेटर कितला वरीच आहे ना काय भाव होता साला तो 62 ना हो बापरे इथलं 3.5 लाख आईच करा तुम्ही अशाच मरशात एखाद दिन. हा चांगले मरत नाही लोक. एक गोष्ट लक्षात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानम धर्मस्य तदात्मानं सृजाम परित्राणाय साधूनां विनाशाय च दृष्टितां धर्म संस्थापनार्थाय संभवामी. दासासाठी येतो ना तो भक्तासाठी येतो ना. भक्त सहन करेल देवनी सहन करत त्याचा जन्मच त्याच्यासाठी आहे. शबरी मातेचं लग्न ठरलं बोकड कापले जाणार आहेत म्हणे. आईला सांगितलं मा अगं सांग ना वडिलांना की नको कापू ते बोकडे. ठीक आहे मी तुझ्यासाठी प्रयत्न करते शबरी. अहो ऐका ना आपली शबरीचं असं असं म्हणणं आहे जातीने भिल्ली नव्हती विचाराने ब्रह्मज्ञानी आहे. जन्मता कोणी जातीपातीने नसतो बरं का. जन्माला आल्याच्या नंतर तुमच्या आचरणावरून कळतो तुम्ही कोणता जात नाही. आलं का लक्षामध्ये. जातपात नाही हा खालीन तो वर नाही. तुमचं खालचं काम असेल तुम्ही खालना येत. हे शरीर काय इथं काही ठप्पा थोडी मारलाय देवाने परमात्म्याने आपल्याला. कर्मावरून आपला हिशोब लागतो आपण काय येत नेमके. ऐका आता वडिलांनी सांगितलं असं होणार नाही. टाळ आवरून घ्या नाही तर खाली बसून घ्या भाऊ तुम्ही. हा गंमत करू नका मी चांगला माणूस नाहीये. वडिलांनी सांगितलं अजिबात चालणार नाही परंपरा आहे ती आपली. आग लाई दे ना बोतीले. सतीची परंपरा होती ना आपल्या धर्मात होती ना. मान्य आहे का तुम्हाला. मान्य हो. सांगा तुमचा जर पाहुणा वगैरे मेला ना तुमच्या बहिणीला टाका त्या आगेमध्ये टाकणार का. ऐकायची समजत तुमले करणार का. 9 वर्षाच्या पोरगीचं लग्न करणार का. हे तर शास्त्र मान्य आहे होतं लिहिलंय अजून बी. काय म्हणतात धर्माच्या विरोधात. धर्माच्या विरोधात नाही बोलत तुमच्या चुकीच्या विचारधारेच्या विरोधात बोलतो. हा आमचा धर्म नाहीये. हे लोक म्हणतात हिंदू धर्माने बाईला दाबून ठेवलं. बाया कीर्तने करणार मुसलमान माशा काय एखादी बुरका करीन कीर्तन करणारी अजान घेणारी आहे का. कोण म्हणतं हिंदू धर्माने बायांना दाबून ठेवलं. चुकीचं तुम्हाला सांगितलं गेलं. 5 नवरे केले आमच्या द्रौपदी मातेने. आहे कोण्या धर्मात. हे घातल्या गेलं आपल्या डोक्यांमध्ये. परवाच्या दिवशी मेरी क्रिसमस शांता क्लोज. कोण होता शांता माहितीये. 1 नंबरचा बलात्कारी 1 नंबरचा हत्याकांड करणारा तो शांता क्लोज. आणि त्याला मुलगा क्रिसमस. एक क्रिसमसचा फायदा सांगा. त्याच दिवशी तुलसी पूजन होतं. तुलसीचे 1000 फायदे सांगतो सनातन म्हणून. सोपं नाही हो. विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला. आता अडे बट सीता मातेला रावण कशात घेऊन गेला होता. हॅपी रिक्षा कशात विमानात. 2019 ला पुणे विद्यात डिबेट होती माझी. आणि मग तो परधर्मी काय म्हणतोय रामायण कल्पना है राम कल्पना है. चलो ठीक है रामायण कल्पना है राम कल्पना है लेकिन विमान की कल्पना करने के लिए हमारे पूर्वज किती विद्वान होंगे. फक्त कल्पना की विमान असं असतं 11,000 वर्षापूर्वी. सोपं नाही हो. बरं जाऊ द्या. आकाशात ग्रह किती आहेत. 3 9 किती आहे कधी माहित पडलं. 1978 ला नासाने सांगितलं. गॅलिलिओने शोध लावला दुर्बिणीचा बघून सांगितलं 9 ग्रह आहे म्हणे. आम्ही 1000 वर्षापूर्वी घरामध्ये जेव्हा आपण चौरंग मांडतो सत्यनारायणाच्या पूजेला किती ग्रह मांडतो. आता म्हणते ते नासा आता म्हणते ब्रह्मांड एक नाहीये अनंत आहे. अरे अनंत ब्रह्मांड हे तुम्ही सांगू नका. अनंत ब्रह्मांड तर आहेच आहे पण त्याचा एक नायक आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक वेदाचं वाक्य 1000 वर्षापूर्वी. तुम्ही झोपलेत ना हो. माहित नाही तुम्हाला. सोपं आहे. महाराणा प्रतापांच्या भाल्याचं वजन तेवढा अकबर होता. जिंकलं कोण. महाराणा प्रताप. अकबर का ब गरमा गद्दार होतात. आणि अजून मरेल नाही येतात त्या वाडी जायला त्या दखन पडाय त्यासले. बराच कोरोना मग घ्यात त्या. ऐका एकच दृष्टांत बस पुढे लांबवणार नाही मी.
नाही म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाही, बोकडे कापणारच तुम्ही. हो, तुझा दास का व्हायचंय हा सिद्धांत आहे. ठीक आहे पोरींनो, जर आई चुकीची वागत असेल बोलायचा अधिकार शास्त्र देतो. बाप चुकीचा वागत असेल बोलायचा तुम्हाला शास्त्र अधिकार देतो. कोणाला सांगितलं नाही, गाठोडं बांधलं, घराचा त्याग केला, पडून नाही गेल्या, घराचा काय केला, त्याग केला. काही लोक म्हणतात बा मातंग ऋषीच्या आश्रमात गेले. आत्ता परमिशन तेव्हा होती का? बाहेर थांबली. कुठं थांबली? हा, येणाऱ्या साधू संतांच्या वाटेतले काटे बाजूला केले. मला कोणी इथं किराणा का तवय नाही या तेव्हा नाही कृष्णा बाबा, म्हणजे मी झाडू मारतोय आणि 7वेरी शुद्धू राग बाहेर काढणार, इथली सेवा करीन, कोणले उपकार नाही, तू घर वैर आहे. या मंडपात येण्यासाठी खरं खरं सांगा, आपली मर्जी पाहिजे का ठाकूरजींची मर्जी पाहिजे? हा, आणि जर मग त्यांच्या मर्जीने इथं आले, मग त्यांच्या मर्जीचं काम करावं लागेल ना. आणि जर एक कोरोना आला होता, अजून येणार आहे दुसरा मोठा आहे तो. लस काढा मग मरी घेतलो गे, आणि लस निघली तर कोरोना चालना घ्या, कोणता रोग होता चालवाचा. आणि देव येतो, मी जन्माला घालू शकतो, मी उचलू बी शकतो, शानपणा करा नाही. आमच्याकडे हे, अरे तू ऐकणार आहे, कोण आहे तू? एक अंश आहे, परमात्मा घेऊन जाईल कधी तुला. शबरी माता ती बाहेर बसलेली आहे, अन्नदाना सेवांची संतांची सेवा करते. मातंग ऋषींचं लक्ष केंद्रित झालं एक दिवस. ते मातंग ऋषीने महिला वर्ग लक्ष देऊन ऐकलं बरं का. मातंग ऋषीने विचारलं, कोण आहात तुम्ही? मी सगळा परिहार सांगितला. डोळ्यात पाणी आलं मातंग ऋषींच्या, आणि मातंग ऋषीने माता शबरीच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, तुला परमात्मा भेटायला येणार. कधी येणार, कसा येणार, काही विचारलं नाही. सर्व भावे दासत्व स्वीकृती आहे, याला दास म्हणता. ज्याला सहारा नाही आणि तो इथं आला मला सेवा करायची, तो सेवेकरी नाही. ज्याला सगळं आहे आणि मग आला, तो सेवा म्हणजे काय, निस्वार्थ भावनेने केलेलं उत्तम कर्म, इति नाम सेवा. सोपं थोडी येते. काही लोक पैसे घेऊन म्हणतात आम्ही इथं राबतो. राबणं त्याला म्हणत नाही, स्वार्थासाठी काम हे राबणं थोडी आहे. ऐका, फार वय झालं शबरी मातेचं, आणि एक दिवस राम येण्याच्या आधी काय काय तयारी आहे. राम आएंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे बेर राम को खिलाऊंगी, ओ मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. आले की नाही राम? आले ना? आले. आणि राम आल्याबरोबर माणसं बोल जा का, आई बट्ट एक मतदान आहे आपलं, यासनावर भरोसाच नाही. आई दिखत लट्यात पलटी नाही माहिती आले नाही आठे. ऐका महिला माता, शबरी मातेला रामचंद्र परमात्मा भेटायला आले, आणि शबरी मातेने लगेच आपल्या फ्रीज मधले ताजे ताजे गुलाबजामुन काढून काही ते हा म्हण राहणार. काय दिलं शबरी मातेने? बोर दिले. पुरीनो लक्ष देऊन एकदा, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हिंदुत्व टिकवायचे. छत्रपती आणि प्रताप हे आईमुळे घडले, बापामुळे त्याच नाही, कामपणच नाही. शबरी मातेने काय दिले? कशात दिले? वर आहे का तू? मी बोललो ना माणसाने बोलायचं नाही, आठी फोट टाकत नाही. 3च मिनिटं आहेत माझ्याकडे. बापरे, 10:15 बाबा, 11:15 बरं का. लक्ष देऊन ऐका. एक दृष्टांत, मग माझा जो मेन मुद्दा आहे, एक फाउंडेशन तयार होणं फार गरजेचं असतं. एकदा लोहा गरम झाला, जे पटेल ते बनवून घ्या. आणि जो लोहा एकदम असा थिजी जायला थंडी नदीन मन हातोडा चालू आहे, वाकी घ्या तो, एक ते तुटी घ्या. तसं नाही, एका मिनिटामध्ये फक्त. शबरी मातेने काय दिले? बोरं. कशामध्ये दिले? द्रोणामध्ये. मग द्रोण आले 2, रामांनी बोरं खाल्ले. रामांनी उष्टी बोरं पाहिले का उष्ट करण्याच्या मागचा भाव पाहिला? देव काय पाहतो? दासाचा. आणि आपण काय खातो? ऐका, लक्ष्मणाने बोरं खाल्ले का? खाल्ले. कोण म्हणते खाल्ले नाही? खाल्ले. पण जे हिने दिले ना शबरीने, ते खाल्ले. असं द्रोण घेतलं, फेकून दिलं, ज्या जागेवर पडलं त्या पर्वताचं नाव आहे द्रोणागिरी पर्वत. काय नाव आहे? पुढे ऐका. मग आता आपल्या भक्ताचा लक्ष्मणाने न कळत का असे ना काय केला? अपमान केला. काय केला? मग ज्याने अपमान केला, ज्याला माझ्या भक्ताचा भाव कळत नाही, मी त्याला भाऊ म्हणत नाही.
मनातल्या मनात शाप दिला, हे लक्ष्मणा, आज जरी तू ते बोरं खाल्ले नसतील पण एक दिवस तुला खावे लागतील. कशी मी पुढे सांगतो अगदी 2 मिनिटात. मग आता याने खाल्ले नाही म्हटल्याच्या नंतर ते लागले ना कुठंतरी परमात्म्याला. का दास व्हायचंय जगद्गुरु तुकोबारायांना, का दास व्हायचंय? तर याच्यासाठी दास व्हायचंय की आपल्या भक्ताचा झालेला अपमानाच्या जागेवरती भाऊ जरी असला तरी त्याचा त्याग करण्याची भूमिका ठेवून भावाला बाजूला करून भक्ताच्या भावाला प्राधान्य देतो, म्हणून मला दास व्हायचंय. पुढे ऐका आता. मग आपलं उष्टबोर दिलं, आता फेक बर म्हणा. रामांनी दिला. आता काही म्हणतात 14 वर्षे उपवास होता, परंतु प्रसादाने उपवास सुटत नाही. रामांनी दिलेला प्रसादे खावा लागला. लक्ष्मणाला बाण लागला. काय लागला? बाण लागला. बाण लागल्याच्या नंतर खरं खरं सांगा, हनुमंतजी, विभीषण त्यांच्या सांगण्यावरून सुषेण वैद्याला आणलं. वैद्याने काय सांगितलं? काय सांगितलं? तुम्हाला काय आणावे लागेल? संजीवन. कोणत्या पर्वतावर? द्रोणागिरी. कुठून जन्माला आली असेल? द्रोण कुठं फेकलं होतं? ज्या द्रोण पडलं द्रोणागिरी पर्वतावरती, त्याच बोरांच्या बीजांमधून जी बुटी निर्माण आली ती संजीवन बुटी तेव्हा खाल्ली नाही, पण मरताना खावी लागली. एवढा अधिकार दासाचा आहे. म्हणून 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 ह्याची व्हावी माझी आणि जन्मोजन्मी तुझा. पांडवांचं रक्षण करतो, द्रौपदीचा सांभाळ करतो, अर्जुनाचं संरक्षण करतो, अभिमन्यूला सुद्धा. म्हणजे या सगळे जे दास आहेत ना, या दासांचं तू संरक्षण करतो. आणि एकदा तुझं दास झालो का मग आमच्या जीवनातलं सगळं टेन्शन नाहीसं होतं. तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी, एकदा तुझ्यावरती आमचं सर्व ओझं टाकलं. आता इथून प्रारंभ होतो 3रा गिअर. किती? ऐक जा आता. आता ही एवढा मोठा सप्ताह आहे. महिला वर्ग कोणी झोपेल बिपेल उठायचं आता? तसं झोपणार नाही कोणी. झोपेल मी तर टी लागतो डायरेक्ट माईक लिसन त्यानं करता बिन वायरना लिहिन आम्ही. आपली गुस्त्यावर पाहिजे भाऊ. हां, मला काम तसंच आहे मग. हां, खरं खरं सांगा, इथं जमलेली सगळी मंडळी ज्या वेळेला ह्या मंदिराच्या उद्घाटनाला तुम्हाला बोलवलं गेलं होतं किंवा जेव्हा जेव्हा फोन केला जात होते, खरं खरं सांगा, खोटं बोल जा नका. वाटलं होतं का हे होईल असं? खरं बोल जा. माझा जन्म मूळ नक्षत्रात आहे. मी जर माझ्यासमोर खोटं बोलले, काल दिन गाडीवर बटणं तुमले. हां, बाहेरच्या लोकांचं जाऊ द्या, तुमच्या गावातल्या लोकांना तरी वाटत होतं का हे होईल? होईल. आणि जसं जसं काम पुढे चाललं, आम्ही सुरुवातीपासून महाराजांच्या खरंय महाराजांचं आत्मचरित्र लिहिणार आहे मी आता पुढच्या वर्षीपर्यंत. बाबांच्या हाताने प्रकाशन करेल. जगलो मी तर. माऊली जिवंत आहे, माय बापाला मारून टाका, इंद्राणीवर उभे राहू देऊ नका. तुकोबाराय जिवंत आहे, बंबाजी बुवाने काट्याने मारलं, लातांनी मारलं, तोंडातून रक्त काढलं, छत्रपतींचे गुरु मारलं. आणि जसे तुकोबाराय गेले, आरती तुकाराम. माऊली जसे गेले लगेच आळंदीचा सोहळा. मा सीतेच्या पोटात गर्भ होता आणि गर्भवती बाईला वनवासात घालणारे समाज आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव जा, 2032 पर्यंत देव बठ्ठा किडा लई जाव आहे. माझा शब्द आजपर्यंत खोटा झाला नाही रावसाहेब. माझं बोलणं जरा वात्रट वाटू शकतो तुम्हाला, पण असं म्हणतात ना, आई जेव्हा आरोड्या मारते, शिव्या देते ना, तिच्या शब्दांकडे लक्ष देऊ नका, त्या शब्दांच्या भावाच्या, अंतकरणाच्या वेदनेकडे लक्ष द्या. एक दिवस हे ना महेंद्र महाराज शास्त्री, एक दिवस तुम्हाला फोन येईल, मला माफ कर जा. आता सांगावण्या बाप नाही माय नाही, नाही बैस तू नाही, उभे राहिले महत्वाचं आहे. आणि पुढच्या सप्त्यामध्ये तामथऱ्याचे 20 पोरं ड्रेसमध्ये इथं उभे पाहिजे, तर सप्ताह करायचा. नाही तर मी बाबाला सांगेल करू नका. आमना पोटे कितलाक दिन वर्षात गावले फायदा उद्या. हां, आमच्यासारखा येणार 2 तास बोलणार टाटा टाटा, फायदा काय गावाला? हा मंडप धरून नाही म्हटलं तरी 7-8 लाख रुपये खर्च आहे. हां, मग खर्च करून जर इनपुटच नाही आलं तर करायचं कशासाठी? मंदिराला दक्षिणा अशी लोक देतात. या सप्त्यामध्ये देवाची प्राप्ती नाही, या सप्ताहामध्ये येणाऱ्या मंदिर बांधणं चालू आहे तिकडे, आणि त्या मंदिराचे संरक्षण करते तयार व्हाण्यासाठी हा सप्ताह आहे. संरक्षण व्हायचंय.
चाहे बड़ा उतना मंदिर बना लो, मौलाना म्हणतो अयोध्येत, चाहे बड़ा उतना मंदिर बना लो, एक दिन आएगा फिर से मंदिर गिराएंगे, फिर से मस्जिद बनाएंगे, अल्लाहू अकबर जपेल तुम्ही. आम्हाला काय करणं. मंदिर बांधणं चालू आहे, पण तुम्हाला संरक्षण करते म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या तयार करण्याची जबाबदारी ही स्वतः तुमचीही आहे आणि आमचीही आहे. एक दिवस फोन येईल तुम्हाला, आलो काही माहीत पडलं का नाही. मृत्यू लोकामध्ये मरण विशेष नाही, मरणापर्यंत जगणं हे नवल आहे ते कळत नाही. चिंतनात घुसलो तर ते उगीच उगीच कुठंतरी जाईल म्हणून नकोच ते. आज हॅलो, हां, ते महेंद्र महाराजांची तब्येत बरोबर नाही हो, आश्रमात या बरं जरा. मग 4-5-10 मंडळी येतील धावत आणि मग कळेल की एवढा हट्टहास करणारा व्यक्ती आपल्यातून गेलाय. आणि मग ती रडबोंबल, ती यातना, ती वेदना, त्यांचं बोललेलं, त्यांचं वनवन भटकणं, रात्री उपाशी पोट. आज दिवसभरापासून सकाळपासून त्यांचं डोकं दुखत होतं. एकादशी असल्यामुळे त्यांनी गुढी घेतली नाही. फटफट करतंय, लोड आलेला आहे, एका दिवशी नस तुटू शकते. आणि जेव्हा ती व्यक्ती चालली जाईल ना, ही जागा स्मशान होईल. काय होईल मग? ती जागा स्मशान होऊ द्यायची का स्मशानात परत जडायचं नाही आणि जन्मालाच यायचं नाही, अविनाशी परमात्म्याला विराजमान करून मोक्ष पदाला जायचं? 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. काही नाही हो, काही नाही. ही जी मदत करणारी मंडळी आहे ना, मला माफ करा तुम्ही, पण दान देणाऱ्यांकडे बी मी बघतो. काही दान करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर अहंकार आहे. माझ्यामुळे हे होतंय, माझ्यामुळे ते होतंय. आता घुगे बाबांच्या चेहऱ्यावर बघा, नम्रच भाव आहे, एकदम नम्र. ठाकूरजी करून घेत आहे. बघितले मी काही लोक असे 5,000 आणतात, ते आपली पंगत घ्या पुढच्या वर्षी. इथला तटपणा. हा, अरे तुम्ही देताय ना, भाग्यवान समजा. देवाने देणाऱ्यांच्या यादीत टाकलं आणि जर बारी वर्षात भीक मागणारा गंतिमा टाकाले टाइम लावतो. एकच दृष्टांत संपलं कीर्तन. मी आजपर्यंत मोक्ताई फडाच्या कीर्तनकाराला सोडून आजपर्यंत कोणाच्या पायाला हात लावला नाही. पण जेव्हा त्यांच्याकडे बघितलं ना मला, कारण मी ते भोगलेलं आहे. ऑन कॅमेरा मी बोलणार नाही, लोक म्हणतात गावाची बदनामी होते. थकलेलं, पोटात काही नाही, काही बी सांगितलं का चला महाराज, हो महाराज, करू महाराज. पण नका हो, जिवंतपणे खांद्यावर घ्या. मेल्यावर खांदा तर कोणी देतं? कोणी देतं खांदा? जिवंतपणे घ्या ना समजून. माणूस मेला की टेटसला भावपूर्ण श्रद्धांजली, पण जिवंतपणे भाव समजून घ्या ना, घ्या ना समजून थोडं. काय मागतोय आम्ही तुम्हाला? काही मागत नाहीये. 2 कोटी रुपये खर्च करून मुलगाला MD केलं आणि मुलगा माय मेली तर मुलाने व्हिडिओ कॉलवर आईला पाणी पाजलं. 2 कोटी खर्च करून. आणि ज्यांनी जमीन दिली त्यांना विचारा, युगा युगापर्यंत इतिहासात त्यांचं नाव राहणार आहे की कोण होतं. इथलं आहे ना, श्री पुरुषोत्तम जयराम येवले, या श्रीच्या पुढे फक्त वैकुंठ लागेल, फोटो तोच राहील, तोच राहील. आणि ते गेल्यावर छोटस राऊड त्यांचंही राहील. याला म्हणतात जिवंतपणे अमरत्व प्राप्त करणं. सोपं नाही हो. मग दास व्हायचंय, तुम्ही तिकडे शबरी सांगितली, मग विरोधात. अरे रावण का म्हणत नाही? तोही दासच होता. 1 मिनिटात संपलं कीर्तन. परत त्या मुद्द्यावर येतो मी. रावण रामांच्या मांडीवरती आहे, रावणाच्या छातीवर हात आहे, वेद सांगतो. आणि रावण देवाच्या डोळ्यात टाकून सांगतोय, देवा खरंच सांग, युद्ध कोण जिंकलं? राम म्हणतो, मला मरताना तुझ्याशी भांडायचं नाही. तुला काय म्हणायचंय? मी जिंकलो. तू? हा, सांगू कसा जिंकलो? हा, इतके दिवस झाले लंकेच्या बाहेर तंबू घालून राहतो, लंकेत घुसू दिला का मी तुला? घुसले राम. रावण जिवंत असेपर्यंत राम लंकेत घुसले? नाही. मग युद्ध जिंकला कसं काय? मी जिंकलो. हो, मी विरोधी भक्ती केली, पण शेवटी केली ना भक्ती. मरताना मी काय म्हटलं? राम अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. लक्ष्मणाला कुतूहल निर्माण झालं, बापरे हा युद्ध जिंकला कसं म्हणतोय? मी जिंकलो.
अरे मरताना जरी हडबोलणार नाही. मी जिंकलो ना, मी जिंकलो. कसं जिंकला? मी शपथ घेतली होती मरेपर्यंत रामाला अयोध्येत येऊ देणार नाही. मग पण मी रामाच्या डोळ्यासमोर त्याच्या वैकुंठात म्हणजे त्याच्या घरी चाललो. रोखून दाखव. नाही रोखता आलं. आणि म्हणून जिवंतपणामध्ये जितकं चांगलं वागता आलं, आपल्या व्यक्तीला पुश करता आलं. ऐका ना, मला जरा मोकळत बोलायचंय बरं का. गुकी बाबा बोलू ना. हा, आता वाटतंय लोकांना, ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी ज्यांनी विरोध केला, आता त्यांना वाटतंय तट तरी होतं मंदिर. वाटतंय ना? अशी नजर भामटी झाली त्यांची. अशा अधिकाराने येऊ शकत नाही आता. आणि हे स्वतःचं कर्म स्वतःला भोगावं लागतंय. सुटत नाही. कर्म कोणा बापले नाही, बापले नाही, देवना बापले नाही. राजा दशरथ बिन पाण्याचा मेला की नाही? मेला की नाही? हा, आणि रावण कोणाच्या मांडीवर मेला? म्हणजे बाप बिन पाणी ना, आणि जो बायकोलीन पै घ्या त्याला मांडी देवाले अवघ्या. याला म्हणता कर्म. माहित नव्हतं का सोन्याचं हरण असतं? माहित आहे, पण सीतेचं कर्म भोगावं लागलं. 16 वर्षाचा अभिमन्यू 7 जणांनी कापून मारला. माहित होतं आज मरणार आहे, पण वाचवलं नाही. चंद्राचं वरदान आहे त्याला. 16 वर्ष झाले घेऊन जाईल. द्रौपदी माता बहीण आहे, वस्त्रहरण पूर्णपणे रोखलं नाही. अर्जुन सगळा पाहुणा आहे, नपुंसक बनून इंद्र दरबारात पकवाज वाजवायला ठेवला देवाने. वाचवलं नाही. स्वतः 56 कोटी यादव देवाचे बावन दारू पिऊन मेले, देवाने वाचवले नाही. आणि स्वतः सुद्धा राम जन्मात ज्या बलीला मारलं, त्याच बलीने पुढच्या जन्मात कृष्णाचा जीव घेतला. स्वतःला सुद्धा कर्म चुकवता आलं नाही. विचार करली जा. वाटत असेल साधूला त्रास देऊन जक्षात किडा पडतीन भाऊ, आणि पडतीनच. अवघी साधूना शब्द आहे. त्यांनाही चांगलं माहिती आहे की 7 दिवस मी इथं कुठल्या परिस्थितीत आहे. मी ते जे कारण आहे ते तुम्हाला मी सांगू शकत नाही. पण इथं आल्याच्या नंतर घरच्यांना फोन नाही, फान नाही. फक्त सकाळी उठल्यापासून त्यांची धावपळ पाहतोय मी, त्यांचा कारभार बघतोय. ते आल्याच्या नंतर जेव्हा बोलतात ना, मला माझी लाज वाटते की इतकं सांगून मी आपल्याला कळू नये, इतकं सांगून कळू नये. आता ऐका, आपल्याला एक नियोजन करायचंय. वाडी गाव आहे, दिनेश महाराज आहे ना. तुम्हाला एक काम करायचंय. तुम्ही माझे क्लासमेट आहेत, तुम्ही माझं जीवनचरित्र चांगलं अभ्यासलंय. आजपर्यंत स्वार्थासाठी रुपया कोणाला मागितला नाही, आहे की नाही. तुमच्या गावात एक टीम तयार करा आणि धर्मासाठी पुढे या. आता सदस्य मोहीम आपण राबवणार आहे, खरेदीची मंडळी सुद्धा बरं का नरू आप्पा. आपल्या घरी जर एखादा व्यक्ती आला ना, आणि त्याला जर मांसाहार आता जर आपण जेवण खाऊ घातलं ना, 1000-2000 चालले जाता, पण पापाचे वाटे घरी आहे. आलं का लक्षात? आमोदेकर मंडळी, वाडी, खर्द, आमोदे, कोडद, देगाव. देगावला तर काम मोठं आहे. या सगळ्या मंडळींनी युनिटी तयार करायची आहे. मी तू पण बाजूला सारून धर्मासाठी पुढे यायचंय. एक अधिष्ठान तयार होणार आहे, आणि या अधिष्ठानातून आपल्याला धर्माबरोबर समाजाचा आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा विकास घडवून घ्यायचा आहे. हे फार महत्वाचं आहे. नाही झालं जवळ जावं तर पैसाच मागतात. अरे नका देऊ पैसे, सकारात्मक ऊर्जा तर द्या. होईल महाराज, आम्ही तुमच्या पाठीशी असं तर म्हणा. म्हणा ना. काही भाऊ बहिणीला राखीत बांधू देत नाही का? हा पैसा नाही खिसामा. अरे ती नाही मागत ते पैसे, पण धागा तर बांधू दे. आणि आज जर मी सांगतो तुम्हाला, आज जर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही, आणि ना कदाचित परमात्मा त्यांच्या मनात तसा विचार आणू नये, पण जर त्यांच्या मनात विचार आला, एवढं करून जर समाजाला घेणं नसेल, तर मी तर थोडे दिवस बघ मी चालला जाईल. मग कशासाठी आटतात? महाराणा प्रतापांना सगळं खायला होतं, छत्रपतींना सगळं खायला होतं, पण सर्व खायला असताना तुमच्यासाठी गेले. गवताच्या भाकरी कोणासाठी? कोणासाठी? आपल्यासाठी. मग वाटू नये थोडी? छत्रपतींचं काय जायचं वय होतं 52व्या वर्षी, पण गेले कोणासाठी? आपल्यासाठी. आणि आपल्यासाठी जे प्राणाची आहुती देतात त्यांच्याबद्दल जर तुम्हाला थोडासाही भाव जर उत्पन्न होत नसेल, मग एक सांगू का? तुम्ही सांगडे गेले ते सांगितलं झालं किचन माझं नाही. अरे पंचायत समितीना सदस्य आहेत ना, तो बी अशा अशा कितला घेत्यास ना पा. आलं का लक्षात? कशी मुद्रा आहे? क्या लेके आए रे बंदे, क्या लेके जाएगा, 4 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. मान मेरा कहना
पछताएगा, ये मिट्टी का किलो ना मिट्टी में मिल जाएगा. अजून बाकी आहे ना. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा, खाली हाथ आयो रे बंधन खाली हाथ जाएगा. मला नाम पोऱ्या 80,000 पगार आहे. बेटा बेटा क्या करता है, अरे ये बेटा तो एक दिन पड़ोसी बन जाएगा. आमनी पोर कांदाने महाराज लगेच पडत येते. बेटी 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 क्या करता है, अरे ये बेटी तो एक दिन ये जमाई ले जाएगा. लगीन बरोबर असो ना तुम्ही जमाईले ठेव नाही. तो येतो तिला, हॅलो तू नशेन म्हणवर, हा तू माझ्यासाठी काय करू शकतो, मी तुझ्यासाठी जीव देऊ शकतो. जीव नको जीव नको, कारण तू ना सारखा जीव 5 आहेत म्हणपा. अजून काय करू शकतो माझ्यासाठी. मैं तेरे लिए चांद तारे तोड़ के ला सकता हूं. तुला बापने टांगेल त्या. या नवई आहे तिच्या पप्पाला माहिती पडलं, ताऊ असं करू नये बेटा. पप्पा प्यार अंधा होता है, तुला डोळ्या फुटी जायले. काही बाया म्हणता, मी कधी गावाला गेली ना आमने अख्खी गल्ली सुनी सुनी विजा, सुनी नाही गल्लीला शांती होई जात बरी गई. वो पड़ोसी पड़ोसी क्या करता है, पड़ोसी तो एक दिन चला के चला आएगा. संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे घन गोत्र कोणाचे घर. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सडका. तू माझं माझं म्हणत हे सारं नाशिवंत, करोनी 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 पहा विचार. काही नाही. 1 मिनिटात संपलं कीर्तन. 10:30 झाले. एकच मिनिट. अहो टाइमच आवरत नाही. घड्याळ नवी लेवाय जायला भलती पैराणी. चुप थांबव. झालं कीर्तन. महिला वर्ग तुम्ही सगळ्या माझ्या माय बहिणी आहेत. परोपकारी नेणे परनिंद्या पर स्त्रिया सदा बहिणी माया. ऐका आता 1 मिनिटात फक्त उत्तर द्या म्हणजे यातले शांती पडजे. माझ्या बायकोचं इतकं प्रेम आहे ना माझ्यावर, तिला एकटी सोडून मी कीर्तनाला येऊ शकत नाही. तू मरता दुसरा करी ते ध्यान ठेवतो. संसार करू नये सनिया, रेटून संसार करायचा. 22 तास संसार करा. 22 तास. 2 तास ते द्या देवाला आणि ते बी नाही. खरंच सांगा आता गुगे बाबांना मी 3ऱ्यांदा पाहतोय आणि ते काल तर उद्घाटनाचा कार्यक्रम होता, आज त्याच्यावर आहे थोडं चिंतन. एवढं व्यस्त बिझी शेड्यूल असून जर ती येऊ शकता मग 2-4 कोंबड्या बकऱ्या जाऊन म्हणा कंबर ते मोडी का दिन ते जाऊ द्या. महिला वर्ग तुम्हाला असं वाटतं ना की तुम्ही गेल्यावर घराला असा फार फरक पडेल तुम्ही मेल्यावर. एकच फक्त उत्तर द्या, संपलं लगेच विठू बरोबर पाय करतो. खरं खरं सांगा तुमची भाऊबंदकी गण गोत्र मित्र परिवार तुमच्यावरती प्रेम करणारी सगळी मंडळी तुम्ही मेल्यावर तुमच्या कारणाच्या पंक्तीत जेवण करतील का नाही, हो किंवा नाही सांगा. करतील ना. ऐकचे समजत तुमले पटकन हप्ता जमा करा. विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये